माहेरी आल्यावर ना आमच्या अंगात शॉपिंगचा किडा वळवळायला लागतो आणि रोज म्हणलं तरी आम्ही शॉपिंगला जातो ना, आम्हाला त्याचा कंटाळासुद्धा येत नाही. तर आज आम्ही निघालो होतो भांड्याच्या शॉपिंगसाठी, पण त्या अगोदर दिवसाची सुरुवात सध्या आमची अशी होते. ते बाळ उठलं का हे दोघंजणं तिच्या शेजारीच असतात आणि तिला इतकं नादी लावतात की पार ती रडायलाच लागते. त्यानंतर मग आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झाले आणि सध्या ना खूप लेट आंघोळ होती आणि ही मेहंदी ना काढताना जेवढा त्रास नाही झाला, ती जाताना तेवढा त्रास होतो आहे. त्यानंतर हे दोघं बघा असे जेलमध्ये कैदी कसे उभं राहतात तसे उभं राहिले होते आणि त्यानंतर त्यांचं आवरलं वगैरे आणि मग श्रद्धा घरीच थांबली होती. पण हा आमच्यासोबत आला होता शॉपिंगला, कारण श्रद्धा म्हणली बाळाला घेऊन कुठं मी तुमच्यासोबत येऊ, तुम्हीच जाऊन या. तर आम्ही निघालेलो आहोत भांड्याच्या शॉपिंगसाठी. तर मम्मीला ना कुकर घ्यायचं होतं, बरेच दिवसापासून घ्यायचं होतं, पण आम्ही आल्याशिवाय ती पण काही शॉपिंगला जात नाही, आम्हालाच घेऊन जाते, आमच्या चॉईसने सगळं करत असते. त्यामुळे मग चला म्हटलं आज फायनली आलोच आहे तर घेऊन टाकूयात कुकर. तर इथे आम्ही आलेलो तर इथे बरेचसे व्हरायटीज होत्या कुकरच्या. तर हे बीडमधलं शॉप आहे आणि आमच्या घराच्या जवळ आहे, पण तरीही आम्ही रिक्षा करून आलो ह्या 2 लेकरांसाठी, नाही तर आम्ही पायी आलो असतं तरी चाललं असतं. आणि त्यांनी बऱ्याचशा व्हरायटीज वगैरे दाखवल्या आम्हाला, बरेचसे डिझाईन्स छोटे मोठे सगळे दाखवले, पण आम्हाला जसं हवं होतं तसं काही हे होत नव्हतं, सापडत नव्हतं. नंतर फायनली आम्हाला हवं होतं ते भेटलं आणि मग आम्ही बिलिंग करायला निघालो. त्या अगोदर माझी मामी आणि दुसरे बहीणसुद्धा आल्या होत्या दुकानात आणि आम्ही हे छोटंसं एक मिक्सरचं भांडंसुद्धा घेतलं माझ्यासाठी, कारण मला बऱ्याच दिवसाचं घ्यायचं होतं आणि प्रियाने पण घेतलं तिच्यासाठी. त्यानंतर घरी आल्यानंतर मी झोपली होते आणि झोपून उठल्यानंतर मग खूप डोकं जड झालं, म्हणून थोडीशी कॉफी बनवून घेतली आणि त्यानंतर हे कुकर आम्ही आज खरेदी केलेलं आहे. प्युअर स्टेनलेस स्टीलचं हे कुकर आहे आणि 3 लिटरचं आहे. तर खूप छान क्वालिटी आहे, मला तर खूप जास्त आवडलं आहे.